नमस्कार. मातृपितृ देवो भव या मालिकेतील हा 7वा भाग. कालच्या ठिकाणी मला विचार आहे की बँकेसंबंधी तुम्ही काही बोलला नाही. या भागात वडिलांचा युनायटेड वेस्ट बँकमधील रोल काय होता आणि त्यातनं आम्ही काय शिकलो हेही उल्लेख आता या भागात मी करीन. त्यापूर्वी एकदा नगरपालिकेचा विषय संपवतो. वडील नगराध्यक्ष 1 वर्ष होते, नंतर पुढचे कोणी झाले आणि मग हळूहळू जे देशाच्या राजकारणात चाललं ते सातारला हळूहळू यायला लागलं. म्हणजे ज्याच्या हाती ससा तो पारधी. कारण शंकरराव साठे होते जे अध्यक्ष, त्यांचं सर्व लोक ऐकायचे, शिस्तीत पाळायचे. म्हणजे कुठल्याही कमिट्यांची नाव असो, अध्यक्षाचं नाव असो, ते देतील तो आदेश मानायचे. 68 साली बहुतेक 68 किंवा 69 इंदिरा गांधींनी काँग्रेस अध्यक्षांचं म्हणजे काँग्रेस पक्षाचा आदेश जुगारून इंडिकेट काढली. त्याच्यापूर्वी काही दिवस साताऱ्यात सुद्धा नागरिक संघटनेचे काही ज्येष्ठ जे लोक होते त्यांनी नागरिक संघटनेच्या अध्यक्षांना जुगारलं आणि स्वतंत्र आपला गट केला आणि मग नागरिक संघटनाच त्यातनं लयाला गेली आणि पुढे जे ते आपापले इलेक्शन लढवायला लागले. पण गमतीचा भाग म्हणजे असा की तो गट करणारे जे लोक होते, कारण भाऊकाका किंवा आप्पासाहेब पाटील रेतचे हे शंकरराव साठेंची या नागरिक संघटनेमध्ये होते निष्ठावंत. दुसरा गट जो होता तो बाहेर पडला आणि त्यांच्या हात कारभार घेतला ते नगरपालिकेचा. पण हे झालं तरीसुद्धा यांचे व्यक्तिगत संबंध चांगलेच राहिले. म्हणजे मला बहुतेक मी चुकत नसेल तर कुंडीराम सावकार गवळी, मलकापुरे असे काही लोक बाहेर पडले. म्हणजे त्या राजकारणामध्ये म्युन्सिपालिटी त्यांच्या गटात नगराध्यक्षाला यांच्या गटावर कोण असेल तो पडला. पण व्यक्तिगत संबंध कायम चांगले, मैत्रीचे, हक्काने एकमेकांच्या घरी जाणे नाही इतके चांगले राहिले. डॉक्टर कोरटकरही जात असावे असं मला वाटते. आणि त्यामुळं नगरपालिका हा बहुकांत काही वेळा 52च्या इलेक्शनमध्ये किंवा नंतर 57च्या इलेक्शनमध्ये त्यांना अनेकांनी सुचवलं होतं की बनाव आता तुम्ही इतकं सामाजिक काम करताय तर आमदारकीसाठी तिकीट पक्षाकडे मागा. पण बहुकांनी त्याला ठाम नकार दिला. मी आहे इथे ठीक आहे म्हणून. आणि माझ्या आठवणीप्रमाणे व्यक्तिगत फायद्याकरता म्हणजे यशवंतरावांची तिची मैत्री होती, बाळासाहेब देसाईंचे चांगले संबंध होते. आमच्या शेजारी बाळासाहेब देसाई राहायचे. बाळासाहेब देसाई तेव्हा जिल्हा लोकल बोर्डला सुरुवातीला अध्यक्ष होते. त्यांचा एक मुलगा माझ्याही बरोबर होता शाळेमध्ये. आणि सगळी मुलं आमच्या साधारणपणे एक 5-6 घरं टाकून पलीकडं गुजर म्हणून त्या बोळ, गुजराचा बोळ म्हणायचं, तिथंच ते आनंद निवास म्हणून त्याचं नाव होतं, तिथं राहायचे. आणि रुबाबात सातारा आमच्या घरावरनं अनेकदा ते जात असत, टिपिकल धोतर वगैरे असं नेसून. आणि पुढे ते गृहमंत्री झाले, पौरादे पुरुष म्हणून त्याचं हे झालं. पण साताऱ्यातल्या सगळ्यांशी त्यांचे संबंध चांगले होते. म्हणजे अगदी खूप नंतरच्या काळामध्ये समर्थ सेवा मंडळाच्या ऐवजी आठवण येतात मी येईन तिकडे. पण तो रस्ता होण्याकरता सातारा ते सज्जनगड बाळासाहेबांचा एक मोठा होता, हातभार होता. तर तेवढं वडिलांनी या इलेक्शनमध्ये काही आमदारकी वगैरे अशामध्ये कधी काही केलं नाही. पण या सगळ्या लोकांच्याकडे व्यक्तिशा काही कधी मागितलं नाही. आमच्याही पुढे तो आदर्श होता आणि आजसुद्धा आहे की आपले कितीही चांगले संबंध असले तरीसुद्धा व्यक्तिगत काही त्यांच्याकडे मागायचं नाही. सार्वजनिक काम असेल तर घेऊन जायला काही हरकत नाही. मी सुद्धा आजपर्यंत हे तत्त्व कसोशीने पाळले. सुदैवानं वडिलांची पुण्याई म्हणा, माझं काय थोडं कौशल्य असेल किंवा काय बुद्धिमत्ता असेल, आजचे रामराजे नाईक निंबाळकर, बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवासजी पाटील, शिवेंद्रराजे भोसले, उदयन महाराज या सगळ्यांनी संबंध माझे चांगले आहेत. पण कधी कुणाला मागायचं नाही. सार्वजनिक काम असलं तर मात्र हमखान जाऊन सांगायचं. आणि बहुतेक वेळा अनुभव असा की सार्वजनिक काम करायला असे सगळे लोक मंडळी कायमची तयार असतात. कुठलेही काम घेऊन तुम्ही जा. त्यामुळे हा एक संस्कार वडिलांचा तेव्हाही झाला आणि तो आयुष्यभर आम्हाला पाळता आला. ही सुद्धा त्यांच्या शिकवणीचाच लाभ आहे. दरम्यानच्या काळामध्ये वडील जे सेक्रेटरी होते युनायटेड स्टेट्स बँकेमध्ये आणि त्यातच मग त्यांना चिरमुल्यांचं निधन झाल्यानंतर शंकरराव साठे बँकेत चेअरमन झाले. दुसऱ्या बाजूला LICमध्ये मोहन आगाशे चेअरमन होते काही काळ. आणि मग त्यांनी आग्रहाने बनावपणे नोकरी सोडून
बँकेच्या संचालक मंडळावरती यायला आग्रह केला शंकरराव साठेंनी आणि वडील संचालक झाले. 58-59 असेल बहुतेक. त्याचबरोबर वेस्ट इंडिया विमा कंपनीचे ते डायरेक्टर झाले. विमा प्रेस, वेस्ट इंडिया ट्रस्टी अँड एक्झिक्युटिव्ह कंपनी या ज्या सगळ्या चिरमुल्यांच्या संस्था पंचकन्या म्हणत त्यांना, म्हणजे वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी, युनायटेड वेस्टर्न बँक, ट्रस्टी कंपनी, विमा प्रेस आणि सातारा स्वदेशी कमर्शियल बँक, ह्या 5 कंपन्या अण्णासाहेब चिरमुलेंनी दृष्टीपणानं स्थापन केल्या. आणि जेव्हा लिमिटेड कंपनी ही फार दुर्मिळ गोष्ट होती, त्या काळामध्ये LIC वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी स्थापन केली. ती पुढे त्याचं राष्ट्रीयकरण झालं. पण आधीच्या काळामध्ये एक नामांकित इन्शुरन्स कंपनी म्हणून तिचं नावलौकिक भारतभर होता. कराचीमध्ये सुद्धा त्याच्या शाखा होत्या. अनेक मान्यवरांनी त्याचं कौतुक केलेलं आहे. आणि त्यांची पुण्यातली जी बिल्डिंग झाली लक्ष्मी रोडवरची वेस्ट इंडिया हाऊस, त्याच्या उद्घाटनाला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आले, ते स्वतः उपराष्ट्रपती. असं नावलौकिक त्या कंपनीचं. त्याचे वडील तेव्हा संचालक होते. आणि शंकरराव साठे इकडं युनायटेडमध्ये अध्यक्ष होते. मग त्यांनी शंकरराव साठेंचं मध्ये निधन झालं. माझे वडील असं नेहमी सांगायचे आम्हाला की परांजपे मास्तर सार्वजनिक कामातले गुरु, आर्थिक क्षेत्रामध्ये चिरमुले गुरु आणि संस्थांचा कारभार कसा करावा या बाबतीमध्ये भाऊसाहेब सोमण आणि तात्या साठे म्हणजे शंकरराव साठे हे माझे गुरु आहेत. मग शंकरराव साठेंचं जर बँकेचं चेअरमन पदासाठी कुणाचं तरी नाव घ्यायचं तर भाऊकांना सगळ्यांनी आग्रह केला आणि भाऊका 1962 साली युनायटेड वेस्टर्न बँकेत चेअरमन झाले. त्या चेअरमन झाल्यानंतरच्या काळामध्ये आता त्यानंतरच्या काळात जे सुरू झाले की शेतीला कर्ज दिली पाहिजे, ती कल्पना राबवणारी युनायटेड वेस्टर्न बँक तेव्हाची म्हणजे शंकरराव मोहिते पाटील, ज्या सहकार महर्षी आपण म्हणतो, त्यांच्या कारखान्याला ट्रकवरती कर्ज दे, फलटण शुगरला शेती करता कर्ज दे, फार्मिंगला. जळगाव जिल्ह्यामध्ये केळांच्या बागांच्या वरती ॲडव्हान्स त्या शेतकऱ्यांना दे. हे जे पुढे सरकारने धोरण अंगीकारलं ते त्या काळात वेस्ट इंडियाने युनायटेड वेस्टर्न सुरू केलं. अर्थात त्याच्यामध्ये चिरमुल्यांचं मूळ बीज होतं. कारण चिरमुल्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये अगदी गरीब चांभार, सुतार अशा बारक्या बारक्या लोकांसुद्धा कर्ज दिलेलं होतं आणि ते कायम बँकेची ती सिस्टीम राहिलेली होती. आणि मग वडिलांनी युनायटेडचा व्याप खूप वाढवला. त्यामध्ये अतिशय निर्लसपणे काम करायचं, स्वार्थ कुठलंही बघायचं नाही, हे त्यांचं मूळ तत्त्व होतं. बँकेचा पैन पे वाचवायची हेही दुसरं तत्त्व होतं. आणि मग त्यातलं एक दोन आठवणी सांगतो तुम्हाला. युनायटेड वेस्टर्न बँकेचं तेव्हा संचालक मंडळ जे होतं ते पक्षनिरपेक्ष होतं. शिवरामपंत मोडक जे हिंदू महासभेचे होते, केसरीचे ट्रस्टी होते, पण ते वडिलांनी सिनियर होते बोर्डावरती. पण त्यांनी सांगितले की बनापूरला तुम्ही चेअरमन करा म्हणून बनापूर अध्यक्ष झाले ते. तर त्या सर्व मुकुंदराव दापके होते, करंदीकर म्हणून मेढ्याचे प्रगतीशील शेतकरी होते, कांतीबाई शाह म्हणून इथले व्यापारी होते. त्या सगळ्या बोर्डाची वर्षभर मिटिंग साताराच व्हायच्या. आणि वर्ष संपल्यानंतर एप्रिलमध्ये एक अनौपचारिक मिटिंग, म्हणजे वर्षातलं कुणाच्या मनात काय असेल किलमिश मोकळेपणाने सांगावं, पुढच्या काय योजना सुचवाव्यात, याकरता एक मिटिंग महाबळेश्वरला 1.5 दिवसाची व्हायची. हिरीविहार म्हणून मामासरांचं हॉटेल आहे, तिथं मुक्कामानं खेळीमेळीच्या वातावरणाची सगळी चर्चा, परत मनं कुठं काय असलं तर किलमिश निघून जावं असं व्हायचं. एका वर्षी त्यांच्याकडं एक गाडी कमी होती, म्हणजे सगळे लोक एका गाडीतनं वडिलांच्या जाऊ शकत नव्हते. तोपर्यंत सुदैवानं माझ्याकडे गाडी आली होती. मग आता दुसरी भाड्याची गाडी सांगायची बँकेच्या लोकांनी, म्हणजे पण काटकसरी स्वभाव, बँकेचे पैसे. वडीलने मला विचारलं तू काय करतोयस, तेव्हा मी प्रॅक्टिस करायला लागलो. तो म्हणजे बऱ्यापैकी माझी चांगली प्रॅक्टिस जर बसला आता 67 वगैरे काहीतरी साल असेल. म्हणलं नाही माझ्या तारखा आहेत, नाही पण फार काम नाही आहे ना, मग चल जरा बरोबर तुझी गाडी घेऊन. आणि मी चक्क त्या गाडी म्हणजे माझी गाडी घेऊन त्यात 2-3 डायरेक्टरना घेऊन, गोपाळराव पालकर होते वकीलला डायरेक्टर, त्यांना घेऊन ड्रायव्हर म्हणून महाबळेश्वरला गेलो. त्यांच्या मिटिंग चालायच्या, मी बाहेर मोकळा माझ्या पक्षकारांना भेटीगाठी करत हिंडायचो. जेवायच्या वेळेला फक्त बरोबर यायचो. म्हणजे बँकेचे पैसे वाचवा इतकी काटेकर. असं दुसरी एक आठवण आहे.
मी युनायटेड वेस्टर्न बँकेवर एक मोठं सविस्तर पुस्तक लिहिलं आहे. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं म्हणून खूप गाजलं ते. आणि बँकेचं विलिनीकरण झाल्या लगेच लिहिलं ते 2006 साली, बहुतेक 6-7 साली. त्यामध्ये हे सगळ्या सविस्तर दिले. बँकेच्या ऑफिसरची एक मीटिंग सातारला लावायची. वेगवेगळ्या ठिकाणून ऑफिसर्स यायचे आणि ब्रँच मॅनेजर सॉरी. मग त्यांना एक दिवस महाबळेश्वरची ट्रीप घडून आणायचं ठरलं. आणि आता महाबळेश्वरचा माहितगार कोण असावा म्हणून 2 बसेस त्यांनी ज्या सांगितल्या ते मला वडिलांनी सांगितलं, आता त्यांना तिथं कोण मिळणार सगळी माहिती द्यायला, तुला माहिती आहे सगळी. तर एक दिवस मी त्यांचा गाईड म्हणून गेलो इन्कम टॅक्स प्रॅक्टिस बंद करून. हे इतकी हे म्हणजे काटकसरी स्वभाव आणि संस्था आपली म्हणजे स्वार्थ सोडून आपली असे वडिलांची शिकवण होती. वडील पुढं 69पर्यंत चेअरमन होते. 69ला सोशल कंट्रोल आलं आणि चेअरमन आणि CEO एकच असला पाहिजे मनुष्य, म्हणजे बँकेत नोकर असला पाहिजे असं झालं. तेव्हा वडिलांनी काही लोकांनी चेअरमन पद स्वीकारलं आणि CEO म्हणूनही राहिले. अशाही काही खाजगी बँका होत्या. पण वडिलांनी मात्र असा निर्णय घेतला की मी बँकेचा पगारी नोकर काय होणं मला योग्य नाही, म्हणून मी काही चेअरमन राहणार नाही. त्यापूर्वी वडिलांनी दूरदृष्टीने VS दामले म्हणून जे सेल्स टॅक्समध्ये पूर्वी नोकरीला होते, सातारचीच मूळ आणि कर्तबगार, त्यांना हेरून त्यांना पटवून बँकेमध्ये मॅनेजर म्हणून आणलेलं होतं. आणि भाऊकांच्या पसंतीला ते सगळे उतरलेले होते पूर्णपणे, अतिशय कर्तबगार. आणि मग त्यांना चेअरमन केल्याने वडील निवृत्त झाले, फक्त संचालक म्हणून राहिले. बँकेच्या सगळ्या मंडळींनी वडिलांना मोठा सेंड ऑफ दिला. पहिल्या भागात मी सांगितलं जानेवारी 70मध्ये. आणि शंतनुराव किर्लोस्कर त्या समारंभाचे अध्यक्ष होते आणि नानासाहेब परुळेकर सकाळचे ते त्यांच्या हस्ते तो सत्कार झाला होता. दोघांनी वडिलांच्याबद्दल खूप गौरवादर आली ती स्मरणिकाही उपलब्ध आहे. शंतनुराव किर्लोस्कर म्हणाले ते की माझ्या वडिलांनी त्या आपल्या भाषणामध्ये त्या निवृत्त होण्यापूर्वी होतांच्या भाषणात बँकेत सांगितलं होतं की असे 2 माणसं असणं वेगवेगळी हिताचं आहे बँकांच्या, कारण ड्युएल कंट्रोल राहतो आणि एकावर दुसरा चेक राहतो, म्हणून चेअरमन हा वेगळा असावा आणि CEO वेगळा असावा. पण ते एक रिझर्व्ह बँकेचा तो नियम आल्यामुळे ते काही झालं नाही. पण शंतनूंनी तेव्हा ते एन्डॉर्स केले की हा बन्याबापूंचं नुकसान नाही आहे, पण बन्याबापू निवृत्त होत आहे ते बँकेचं नुकसान आहे, की पुन्हा नवीन चेअरमन होणं, तो सक्षम तयार होणं आहे. आणि नानासाहेब परुळेकर म्हणाले ते की बन्याबापू असल्यामुळं सकाळला कामाला काळजी नव्हती. मी परदेशी जाताना बन्याबापूंना फोन करून सांगायचो की मी परदेशी चाललो आहे बन्याबापू, सकाळवर लक्ष ठेवावं. कुठली अडीअडचण आली तर बँक त्यांच्या मागे उभी असते सकाळच्या. आणि खरोखरीच काही वर्षानंतर रिझर्व्ह बँकेचे हे लक्षात आलं, लॉ डिपार्टमेंटच्याही आलं आणि पुन्हा नियम बदलून या दोन्ही पोस्ट वेगवेगळ्या करण्यात आल्या. पण वडील निवृत्त झाले ते झाले. आणखीन थोडा काळ पुढे जाऊया आपण. मी सुरुवातीला म्हणजे कालानुक्रमे नाही चाललेलो मी. वडील निवृत्तीनंतर स्वाभाविकच अनेकांना वाटलं की मी बहुतेक, कारण तेव्हा माझे बऱ्यापैकी मी साताऱ्यात 69 म्हणजे 5-6 वर्ष प्रॅक्टिस करून मला झाली ती. तेव्हा आता बहुतेक अरुण बन्याबापू रिटायर तर अरुण त्यात घुसणार किंवा ते त्याला घुसवणार म्हणून. पण मी तत्त्व पाळलं तर की बन्याबापूचाच मुलगा होतो मी, की वडील ज्या ज्या संस्थेत आहेत त्या संस्थेत मी अजिबात जाणार नाही. आणि त्यामुळे तेव्हाही गेलो नाही. पुढं VS दामले जेव्हा रिटायर व्हायची वेळ आली 82 साली बहुतेक 82 तेव्हा ते मला येऊन म्हणले की नाही, सातारचं कोणीतरी जबाबदार माणूस पाहिजे, कारण 82पर्यंत माझं खूपच वजन म्हणजे शारीरिक नाही, ज्यांना मनसातलं वाढलं तर 82 साली झालं. म्हणजे 13 वर्ष आमच्या बँकेतलं, आमच्या कुटुंबातलं कुणीही बँकेशी संबंधित अधिकार पदावर नव्हता. आमच्या ठेवी होत्या. आणि 82 नंतर मी 88ला ते केव्हा तरी सांगेन, मी पुस्तकात लिहिलं आहे, निवृत्त झालो. 88 नंतरसुद्धा आमच्यापैकी कुणी त्या पदावरती गेलं नाही, जायची इच्छा धरली नाही. जेव्हा बँक अडचणीत आली 1905-06मध्ये, तेव्हा बँक वाचव म्हणून खूप प्रयत्न केले. त्याचाही सविस्तर आढावा त्या पुस्तकामध्ये आहे. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असतं म्हणून. ज्यांना अभ्यास बँकिंगचा करायचा त्यांनी ते जरूर वाचावं. संस्था मोठी व्हायला अनेकांची तपस्या कारणीभूत असते. मोडकळीस यायला पण मात्र एकदा नियंत्रण ते सुटलं, स्वार्थ थोडा जरी शिरला तरी ते मोडकळी जायला किती अजिबात वेळ लागत नाही. हा धडाच त्यातनं शिकण्यासारखा असं मला वाटतं. तर त्यामुळं हे
बँकेचं वडिलांचं कर्तृत्व एका बाजूला, दुसऱ्या बाजूला वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी तिने सक्षम केली आणि विमा प्रेससुद्धा सक्षम केली. सातारा स्वदेशी मध्यंतरी एका युनायटेड वेस्टमध्ये मर्ज झाली आणि दोन्ही बँका एकच झाल्या. विस्तारित त्यामुळं खूप वाढला आणि ट्रस्टी कंपनी पुढे बँक IDBI ताब्यात गेल्याबरोबर ट्रस्टी कंपनी सबसिडी असल्यामुळे ती ताब्यात गेली. ती आम्ही वाचवायचा प्रयत्न केला तर पण तो कसा नाही यशस्वी झाला तेही त्या पुस्तकातच आहे. मी आता मुद्दाम सगळं सांगत नाही, कारण आपली स्वतःची टिमकी वाजवण्यासारखं होईल ते म्हणून. आणि विमा कंपनी मात्र कामगारांच्या आठवणीपणामुळं आणि पदाधिकारी युनियनचे काही बाहेरचे आले त्यामुळे चांगला चाललेला प्रेस, नावारूपाला असलेला उत्तम काम करण्यात ख्याती असलेला तो बंद पडला. म्हणजे चिरमुल्यांनी स्थापन केलेल्या 5 संस्था, जे चिरमुल्यांना द्रष्टा म्हणतात बँकर, अशा 5ही संस्था त्यापैकी आज एकही शिल्लक राहिलेली नाही. एका तऱ्हेनं सातारचं आणि सातारकरांचंही दुर्दैव आहे, कारण या बँकांनी साताऱ्यातल्या अनेकांना जगण्याचा आधार दिला, आर्थिक आधार दिला, वटवृक्षासारखा आधार दिला. हा सातारकरांचा नाकर्तेपणा म्हणू का आपल्या मराठी मंडळीचा नाकर्तेपणा म्हणू. वेस्ट इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC जीवन विम्याचं राष्ट्रीयकरणानंतर विलीन झाली. LIC ती विलीन झाल्यानंतर सुद्धा वडिलांनी खूप खटपट केली डिव्हिजनल ऑफिस इथं राहावं आणि म्हणून सातारा डिव्हिजन ऑफिस राहिलं. युनायटेड वेस्टर्न बँक IDBIमध्ये मर्ज झाली. तत्पूर्वी सातारा स्वदेशी युनायटेडमध्ये मर्ज झाली. ती संपली. ती विमा कंपनी कामगारांच्या आडमुठीमुळे बंद पडली आणि वेस्ट इंडिया ट्रस्टी कंपनी ही IDBIची युनायटेड वेस्टची सबसिडी असल्यामुळं आपोआपच जेवणाबरोबर दक्षिणा द्यावी तशी बँकेवर ती IDBIच्या ताब्यात गेली आणि IDBI ट्रस्टीशिप सर्व्हिसेसच्या ती आता मालकीचीच झालेली आहे. नावनिशाण सापडा. खरोखरी हा पुढच्या पिढीने धडा घेण्यासारखा आहे. संस्था उभ्या होतात कशा, जर अयोग्य माणसं, अयोग्य कार्य असं काही घडलं तर त्या लयाला कशा जातात याचं हे मोठं उदाहरण आहे असं मला वाटतं. म्हणजे खरोखरीच की आज साताऱ्यात काय तो उद्योग नाही असं आपण म्हणतो, पण ह्या उद्योगाच्या म्हणजे पुण्याच्या आधी सातारा विमा कंपनी स्थापन झाली त्या अण्णासाहेबांनी केलेली. जेव्हा लिमिटेड कंपनी ही कल्पना नव्हती तेव्हा अण्णासाहेबांनी ह्या लिमिटेड कंपन्या स्थापन केल्या त्या. त्यामुळं काय असं बघितलं की तुम्हाला मागं बघता असं वाटतं की आपण आणखीन काही केलं असतं तर बँक वाचली असती का, पण खरं पराकाष्ठेचे प्रयत्न झाले तेव्हा. आणि तो इतिहास थोडासा दुःखदायक आहे, उघडणे, पण आता काही इलाज नाही त्याला. पण ते एक करता आलं की त्या पुस्तकामुळं तो कायमचा रेकॉर्ड करून ठेवता आला. जसं या मालिकेतनं या आठवणी मी रेकॉर्ड करून ठेवतोय तसं. आणि हे फार म्हणजे एक आपलं योगदान आपण देता आलं काही ना काहीतरी, ह्याचं एक वेगळं समाधान आहे. मात्र हे सगळं होत असताना दामल्यांची आमची एक आठवण सांगायची राहिली माझी. बँकेतला निरीक्षपणा कसा असेल आणि वडिलांचं एक धोरण कसं. मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर वडील लगेच निवृत्त झाले. ते म्हणले मी एकही काम बघणार नाही, तुझं तू काय असेल ते बघ. आणि आमच्या सगळ्या क्लायंटला सांगितलं मी बघणार नाही काम, अरुण बघेल, तुम्हाला वाटलं तर केसेस ठेवून ते घेऊन जावं. आता असं कोण वडील सांगतील. ते मी सुद्धा जिद्दीनं ते घेतलं, लोकांच्याकडनं शिकत गेलो. एकही केस गेली नाही, उलट्या अनेक केसेस वाढल्या. पण वडिलांचे आणि ते मी किती पैसे मिळवले कधी आयुष्यात त्यांनी विचारलं नाही. मी खर्च काय करतो हे विचारलं नाही. मी कधी पैसे जर मागितले तर कधी दिले नाहीत. मागायची वेळी मला कधी आली नाही. एकदाच मागितले ते. मी साधारणपणे 7-8 वर्ष झाल्यानंतर डोक्यात आलं बरेच दिवस मर्सिडीज गाडी घ्यायची असं डोक्यात होतं. आणि गोवा स्वतंत्र झाला 1969ला. मग डोक्यात आलं की आपण मर्सिडीज घेऊ, तिथं सेकंड हँड गाड्या तसं समजलं. मी माझे मित्र तळेकर म्हणून ते आम्ही 2-3 मित्र गेलो. तो एक वेगळा किस्साच आणखी सांगेन सविस्तर केव्हा तरी. पण गाडी ठरवली तिथे आणि 8 दिवसामध्ये पैसे द्यायचे आणि गाडी आणायची ठरवलं. मोहनदास नरसिंह नाईक म्हणून मालक होते. नरसिंह दामोदरदास नाईक ते मर्सिडीजचे तिथले एजंट तेव्हाचे. मोहनदासशी आम्ही 4-6 महिन्यापूर्वी बोललो आहे. ती आता खूप वयस्कर झाले. चांगले आमचे रिलेशन्स 2-3 भेटी तर झाली. ती आल्यानंतर पैशाची जुळवाजुळव केली
त्या काळामध्ये मला वाटते 50,000 रुपये काहीतरी किंमत होती. ती खूप मोठी किंमत वाटत होती तेव्हा. सेकंड हँडच होती. लेफ्ट हँड ड्राईव्ह होती. तर मला एक 5,000 रुपये कमी पडत होते. तर मी वडिलांना म्हटलं की मला भाऊ काय 5,000 रुपये द्या तुम्ही. मी तुम्हाला महिन्या 2 महिन्यात परत करतो. नाही म्हणे माझ्याकडे पैसे कुठे आहेत. आता मला माहीत होतं त्यांच्याकडे पैसे आहेत का नाही. कारण त्यांचे इन्कम टॅक्स रिटर्न मीच भरत होतो ना. आता मला काय करावं. माझ्याकडे शेअर्स होते तेव्हा. म्हणजे आपल्याकडे शेअर्स आहेत. बँकेत फिक्स्ड डिपॉझिट मात्र नव्हतं. एकच फिक्स्ड डिपॉझिट माझं सेंट्रल बँकेत 5,000 रुपयाचं होतं. शेअर्स घेतले ते मी. बऱ्यापैकी शेअर्स होते इन्व्हेस्टमेंटमध्ये. म्हणून मी बँकेत गेलो. तेव्हा चेअरमन दामले साहेब झालेले होते. त्यांना भेटलो. माझे त्यांचेही चांगले संबंध होते. अगदी मैत्रीचे म्हटलं तरी चालेल. दामले साहेब म्हणलं अशाच मला 5,000 हो म्हणलं इथून टाकू. काय तू काय पावती देणार का. पावती नाही फिक्स्ड डिपॉझिट. म्हटलं नाही माझ्याकडे पावती नाही आहे. पण माझे शेअर्स आहेत जवळजवळ 20,000 रुपये त्याची किंमत आहे. मला 5,000 रुपयेच पाहिजेत महिन्यावर. दामले भाऊकांचेच चेले. ते म्हणले नाही तुला तसं काय करत येत नाही. कारण भाऊ का तोपर्यंत डायरेक्टर होते बँकेत. निवृत्त झाले ते लोकांनी त्यांना ठेवून गेलं तर 1-2 वर्ष भाऊ का पुढे डायरेक्टर होते. ते म्हणले असा नियम आहे की संचालकाला किंवा त्या नातेवाईकाला फिक्स्ड डिपॉझिटच्या अगेन्स्ट कर्ज देऊ शकतो. त्याशिवाय देऊ शकत नाही. कमाला कुठली बँक मला कर्ज देईल. तुम्ही सगळे माझ्या परिचित. माझे वडील चेअरमन होते. आत्ता डायरेक्टर आहेत. आणि मी काय 5,000 रुपये फेडणार नाही का. नाही म्हणले तो नियम तसा आहे. त्याला काही इलाज नाही. तू काय FD कोणाला तरी आण मग मी देईन. जरा रागच आला. तेवढ्यात मी मोहनराव बडिये म्हणून आता मोनार हॉटेल आहे किंवा ते पंप होता तेव्हा त्यांना नुसतात. ते मित्र काय ते बोलता होता विषय निघाला. अरे म्हटलं आपला पाठक आहे ना तिकडे नागपूर आहे टिपिकल. अरे आपला पाठक आहे ना तिकडे तर बँक ऑफ बडोदा त्याला सांगून देऊ ना मी. ते त्यांना फोन केला. मी पाठकांना जाऊन भेटलो. माझी ओळख नव्हती. ते म्हणले हो हो बडियांनी उल्लेख केला तुमचा. काय काय म्हणलं अशा शेअर्स आहेत मला हो ठीक आहे म्हणले ड्राफ्ट काढायला सांगतो. 2 फॉर्मवर सह्या घेतल्या. ड्राफ्ट काढायला सांगितलं. शेअरची फाईल म्हणजे ठेवून घेतो मी. त्याला ट्रान्सफर फॉर्म लागायचे तेव्हा बँकेकडे मी आपण शेअर ठेवले. ट्रान्सफर फिजिकल फॉर्म होते. ते म्हणले ट्रान्सफर फॉर्म आले की मग तुमच्या सह्या घेतो पण नुसते शेअर माझ्याकडे राहून देत ते पॅक करून. यादी करून ठेवून दिले मी. ड्राफ्ट घेतला. गोव्याला गेलो. गाडी आणली. महिन्याभरामध्ये पैसे गोळा झाले फीचे. 5,000 रुपये बँकेत भरले. तोपर्यंत बँकेला ट्रान्सफर फॉर्म सुद्धा आले होते बँक ऑफ बडोदाकडे. पाठका म्हणले ठीक आहे आता पैसे भरले सगळ्यांना ही फाईल तुमची शेअरची परत घेऊन जा. पण युनायटेड वेस्टर्न बँकेत तर मला कर्ज होतं मिळालं. ही तत्त्वाची बांधिलकी असं मला वाटतं. आपण हे पाळू शकलो तरच संस्था मोठ्या होतात असं वाटतं मला. आणखीन काय आठवणी आता पुढच्या भागामध्ये. कारण आपण बराचसा काळ सोडून एकदम पुढं उडी मारली असं मला वाटतं. आणि याप्रमाणे एक आईवरची कविता वाचतो आणि हा भाग संपवतो. कवितेचं नाव अहेवपणे. अहेवपणे माझी आई म्हणे जावो कसेही हे जिणे. माझी आई म्हणे जावो कसेही हे जिणे. नाही दारिद्र्याची भीती नाही कष्टांची ही क्षिती. सुख संपत्ती सन्माने यावे जावे त्यांचे त्याने. त्यांच्या संगसोबतीने परी मनामध्ये ना राहावे कधी अभिमानाचे गर्वाचे अविचारांचे ते ठाणे. सुखांच्या राशीचे मान मारा तवाचे देवापाशी मला काही नाही मागायचे. सुखांच्या राशीचे मान मारा तवाचे देवापाशी मला काही नाही मागायचे. माझे एकच मागणे जावो कसेही हे जिणे. माझे एकच मागणे जावो कसेही हे जिणे. परी शेवटी जाताना श्वास अखेरी जाताना भाळी हवे माझ्या माझे सौभाग्याचे लेणे. माझे एकच मागणे जावो कसेही हे जिणे. परी शेवटी जाताना श्वास अखेरी घेताना भाळी हवे माझ्या माझे सौभाग्याचे लेणे. तुझे जग सोडताना मी जावे. तुझे जग सोडताना मी जावे अहेवपणे. कवितेचं नावच अहेवपणे असं आहे. तुझे जग सोडताना मी जावे अहेवपणे. नमस्कार.